नमस्कार, कसे आहात आपण? नक्कीच छान असाल. काही काही लोकांची मान इतकी काळी झालेली असते, मानेला इतके काळे डाग पडलेले असतात की आपण त्याला काहीही लावलं तरी ती आपली जशी नॉर्मल त्वचा आहे तशी होत नाही. कधी कधी त्वचेमध्ये सुद्धा प्रॉब्लेम असतात. कधी कधी कोणाच्या पायाला सुद्धा चप्पलचे किंवा अनेक प्रकारचे इतके बेकार डाग पडलेले असतात आणि ते अजिबात चांगलं दिसत नाही. आणि हे डाग जर असेच राहिले तर वरचीवर वाढत जातात आणि आपली त्वचा जी आहे पूर्णपणे काळी पडण्याचा आणि सुरकुत्या पडण्याचा सुद्धा खूप मोठा धोका असतो. त्यामुळे आज आपण एक छोटासा घरगुती उपाय घेऊन आलेलो आहोत. अगदी 2 वस्तूमध्ये आपली जी मान काळी पडलेली आहे आणि आपल्या शरीरावर डाग पडलेले आहेत ते पूर्णपणे कमी होणार आहेत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. आपल्याला काय करायचं, इथे एक रुपयावाली शॅम्पूची पुडी, तुम्ही इथं कोणताही शॅम्पू यूज करू शकता. 1 रुपयावाली शॅम्पूची पुडी घ्यायची आहे. आपल्याला जर मिश्रण जास्त बनवायचं असेल, रेमेडी जास्त बनवायची असेल तर जास्त घ्यायचा. मी इथे फक्त अर्धा शॅम्पूची पुडी पाऊच घेतलेला आहे आणि त्यामधला अर्धाच शॅम्पू घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला खूप महत्त्वाची आणि अत्यावश्यक वस्तू म्हणजे आपल्या घरात सुगंधित उटणं असतं. आपण दिवाळीला आणल्याच्यानंतर थोडंफार तरी वाजतं आणि हल्ली बाजारामध्ये उटणं जे आहे ते अगदी कोणत्याही कुठल्याही दुकानामध्ये सहज मिळतं. या ठिकाणी तुम्ही उटण्याच्या वरचं तुम्ही हळदसुद्धा वापरू शकता. पण उटण्यामध्ये सुगंधित उटणे, तसेच मुलतानी माती, चंदन पावडर वगैरे खूप असे चांगलं वस्तू असतात. त्यामुळे आपण इथं उटण्याचा वापर केलेला आहे. हळदसुद्धा वापरली तरी चालतं. आणि मी इथे एक ब्रश घेऊन ब्रशच्या साहाय्याने त्याला पूर्णपणे एकजीव करून मिक्स करून घेतलेलं आहे. हे मिक्स करताना एवढं लक्षात ठेवायचं आहे, पूर्णपणे एकजीव झालं पाहिजे. हे मिश्रण जे असतं, शॅम्पू जो असतो आपल्या त्वचेला कुठलंही हानिकारक होत नाही आणि हे घरगुती वस्तू असल्यामुळं याच्यामुळं कुठलाही आपल्या त्वचेला त्रास होणार नाही. तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करून पहा. यानंतर आपल्याला एक सिक्रेट वस्तू घ्यायची आहे, ते म्हणजे आपल्याला इथे 2 चमचे दही घ्यायचं आहे. ताजं दही घेतलं तरी खूप चांगलं होईल. आणि दही घेतल्याच्यानंतर आपल्याला जसं आपण शॅम्पू आणि उटणे पावडर जे होतं सुगंधित उटणे ते फेटून घेतलं होतं, त्याच पद्धतीने हे सुद्धा अगदी पूर्णपणे असं मिक्स करून फेटून घ्यायचं आहे. तुम्ही हा व्हिडिओ माझा कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून पाहत आहात ते नक्की कमेंटमध्ये सांगायला विसरू नका, जेणेकरून मलाही माहिती होईल की माझे व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचलेले आहेत. आपल्याला हे दही घेतल्याच्यानंतर पूर्ण एकजीव करून घ्यायचं आहे आणि याचा यूज कसा करायचा, वापर केव्हा करायचा, कधी करायचा, हे सुद्धा आपल्याला पाहणं खूप गरजेचं आहे. तुम्ही पाहतात याचा पूर्णपणे कलर चेंज झालेला आहे. आपण यात जर हळद मिक्स केली तर हळदीचा रंग पिवळा होतो. आपण सुगंधित उटणं टाकल्यामुळं याचा कलर थोडासा असा काळपट झालेला आहे, पण आपल्या ह्या त्वचेसाठी खूप उपयोगाचा होणार आहे आणि याचा खूप असा फायदासुद्धा आपल्या त्वचेला होणार आहे. आपण हे मिश्रण यूज करताना हे एक लक्षात ठेवायचं आहे की आपण आपल्या त्वचेची काळजीसुद्धा घेतली पाहिजे. त्वचा स्वच्छ ठेवली पाहिजे. कधी कधी आपण विचार करतो की मी ही रेमेडी यूज केली त्यामुळे माझ्या त्वचेवर पुरळ आले किंवा माझी त्वचा खराब झाली, तर असं कधी होत नसतं. आपण अगोदर आपल्या त्वचेला स्किन टेस्ट करूनच यूज करायचं असतं. मी आता माझ्या हातावर टेस्ट करून पाहणार आहे. हे आपण पूर्ण त्वचेला लावू शकतो, हात, पाय, चेहरा. पण एक लक्षात ठेवायचं आहे, चेहऱ्यावर लावण्याच्या अगोदर आपल्याला हातावर थोडंसं टेस्ट करून पाहायचं आहे. आपल्याला ब्रशच्या साहाय्याने किंवा तुम्ही आपल्या हाताने किंवा सुद्धा इथे लावू शकता. आपण इथं दह्याच्या वरचं त्यामध्ये लिंबूसुद्धा टाकू शकतो. जर तुम्ही इथं लिंबू टाकलं तर त्या लिंबाच्या सालीने सुद्धा आपण त्याला थोडंसं मालिश करू शकतो आणि त्याला लावू शकतो. आपल्याला काय करायचं, ब्रशच्या साहाय्याने पूर्णपणे आपल्या हातावर जो आहे ते लावून घ्यायचं आहे. आपल्या हाताला काही दिवसांनी सुरकुत्या पडतात. हे थोडंसं आपल्याला पातळच बनवायचं आहे, कारण याचा आपल्याला एकदम असा जाड लेअर द्यायची नाही आहे. आपल्याला पातळच लेअर द्यायची आहे. आणि हे लावून ठेवल्याच्या नंतर एक लक्षात ठेवायचं आहे की हे आपल्याला 10 मिनिट असंच आपल्या त्वचेवर ठेवायचं आहे. आणि आपल्याला लावायचं केव्हा हा विचार येत असेल तुम्हाला, हे एक तर आपलं सकाळी कामं झाल्याच्या नंतर लावायचं आहे किंवा रात्री झोपण्याच्या अगोदर लावायचं आहे. आणि लावल्याच्या नंतर आपल्याला 10 मिनिट ठेवल्याच्या नंतर खूप असं इफेक्ट तुम्हाला लगेच जाणवणार आहे. पण ही रेमेडी जी आहे ती खूप उपयुक्त आहे. याचा कुठलाही साईड इफेक्ट होणार नाही, कारण इथल्या घरगुती वस्तू असल्यामुळे अगदी आपल्याला याचा फायदाच होणार आहे. मी हे हाताला पूर्णपणे लावून घेतलेलं आहे. यानंतर आपण हाताला झाल्याच्यानंतर आपण पायालासुद्धा कधी डाग पडतात. मानेलासुद्धा, मानेचं तर सगळ्यात महत्त्वाचं आहे, मानेलासुद्धा आपल्याला ते लावून घ्यायचं आहे. मी पायावर आधी ट्राय करून दाखवत आहे. आपण पायाला पूर्णपणे असं लावून घ्यायचं आहे, जेणेकरून आपला पाय जो काळा पडलेला असतो, कधी पाय जर चांगला दिसला नाही तर आपल्याला कसं तरी वाटतं. पाय चांगला दिसावा म्हणून आपण याचा किंवा काळे डाग पूर्णपणे निघून जावेत म्हणून सुद्धा याचा आपण वापर करणार आहोत. यामध्ये दह्याचा आपल्या शरीरासाठी, आपल्या त्वचेसाठी खूप चांगला उपयोग होत असतो. त्यामुळे दही आपण इथे यूज केलेलं आहे. तर
मी अगोदर सांगितल्याप्रमाणे यामध्ये तुम्ही लिंबूसुद्धा यूज करू शकता. पूर्ण आपल्याला पायाला हे लेअर देऊन घ्यायची आहे. बाजारातून खूप महागडे कॉस्मेटिक विकत आणून त्वचेवर अप्लाय करण्यापेक्षा आणि आपल्याला माहिती नसतं ते आपल्या त्वचेला सूट होईल किंवा नाही, हे करण्यापेक्षा जर आपण घरगुती उपाय जर केला, अगदी 5-10 रुपयामध्ये खूप छान आपल्याला हे रेमेडी तयार होते आणि आपण घरच्या घरी असा याचा उपयोग करू शकतो. याला मी 10 मिनिट आता आपल्याला असंच ठेवायचं आहे. 10 मिनिट झाल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे, एक छोटासा कॉटन किंवा इथं आपण टिश्यू पेपर घेतला तरी चालेल. जसं आपण पार्लरमध्ये फेशियल केल्याच्या नंतर जसं आपण हळूहळू पुसून घेतो आणि कपड्यानं किंवा स्पंजनं पुसून घेतो आणि त्यानंतर आपण पाण्यानं स्वच्छ धुतो, त्याच पद्धतीने ह्यालासुद्धा आपल्याला करायचं आहे. हात आणि पाय मी 10 मिनिट वाळू देणार आहे. त्यानंतर आपण कसं स्वच्छ करायचं हे पाहणार आहोत. मी इथे एका टोपल्यामध्ये स्वच्छ पाणी घेतलेलं आहे आणि त्यानंतर एक कॉटनचा कपडा घेऊन याला हळूवारपणे पूर्णपणे पुसून घेत आहे. आपल्याला कधीही हे रेमेडी यूज केल्याच्या नंतर स्वच्छ पाण्यामध्ये आपल्याला याला धुवून घ्यायचं आहे. आपण पायाचं सुद्धा तसंच करणार आहोत. स्वच्छ पाण्यानं धुवून घ्यायचं आहे आणि पुसताना आपल्याला असं खरखर पुसायचं नाही आहे. एखादा कॉटनचा कपडा किंवा नॅपकिन घेऊन आपल्याला हळूवारपणे पुसून घ्यायचं आहे, जेणेकरून आपण आपल्या त्वचेला जास्त घासून पुसलं तर वरखडेसुद्धा येण्याची शक्यता असते. त्यामुळे हळूवारपणे पुसून घ्यायचं आहे. तुम्ही दोन्ही हातामधला इफेक्ट लवकरच पाहणार आहात. जिथून आपण रेमेडी यूज केली होती तिथून समोरचा हात आणि बाजूचा हातसुद्धा कसा दिसतो हे आपण पाहूया. अगदी लगेच फरक पडलेला तुम्हाला नक्कीच जाणवेल. दोन्ही हातामध्ये तुम्ही पाहू शकता. तुम्ही विचार करत असाल की हे रोजच यूज करायचं का? तर हे रोज यूज करायचं नाही. आपण हप्त्यातून 3 वेळा जरी यूज केलं तरीही मानेवर, हातावर, पायावर कितीही काळे काळे डाग पडलेले असतील किंवा मानेवर सुरकुते पडलेले असतील तर ते सुद्धा पूर्णपणे बऱ्या होतात आणि पूर्णपणे आपला जो काळा झालेला भाग असतो तो पूर्णपणे व्यवस्थित आणि छान दिसायला लागतो. नक्कीच ट्राय करून पहा. फायदा नक्कीच होईल, तोटा तर अजिबात होणार नाही, कारण घरगुती वस्तू आहे तर त्यामुळे फायदा नक्कीच होणार आहे. पायाचं सुद्धा मी त्याच पद्धतीनं स्वच्छ करून घेतलेला आहे, साफ करून घेतलेला आहे. तुम्ही अगोदर पाय पाहिलेलाच होता आणि दुसऱ्या पायामध्ये तुम्ही दोन्ही पायामध्ये अगदी पहिल्यांदाच यूज केल्याबरोबर दोन्ही पायांमध्ये, दोन्ही हातांमध्ये तुम्ही किती फरक पडलेला आहे हे पाहिलेलंच आहे. अगदी घरगुती उपायापासून आपण आपल्या त्वचेची नक्की काळजी घेऊ शकतो. तुम्हीसुद्धा नक्की ह्या व्हिडिओ कसा वाटला, की थोडासाही यूजफुल वाटला तरी व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून खूप